नमस्कार. दुपारचे 3 वाजतायत. बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी कल्याणी दीक्षित. बातम्या आता सविस्तर पाहूयात. वनमंत्री गणेश नाईक हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करतात आणि या टीकेला आज उद्योगमंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. एकनाथ शिंदेंनी उठाव केला नसता तर नाईकांना मंत्रीपद सुद्धा मिळालं नसतं. त्यामुळे नाईकांनी आत्मपरीक्षण करावं असा सल्ला सामंत यांनी दिला. तसंच यापुढे नाईकांच्या विरोधात शिवसैनिक गप्प बसणार नाहीत असा गर्भित इशारा देखील दिला. पुंडलिक म्हात्रेला ज्या अखंड काँग्रेस असताना डोंबिवली कल्याणमध्ये नगराध्यक्ष कधी काँग्रेसचा होऊ शकला नाही, ते पुंडलिक म्हात्रेला महापौर मी बनवला म्हणजे मग काय राहिलं. जिल्हा परिषद त्यावेळेला राष्ट्रवादीची होती, जिल्हा सहकारी बँक टीबी ठाणे जिल्हा सहकारी बँक राष्ट्रवादी होती. म्हणजे किल्ले कोणाचे नाहीत आणि भारतीय जनता पक्षाने आता परवानगी दिली ना, ह्यांचे नामनिशाण साफ करतात. उठसूट एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करून टीआरपी मिळवणं आणि ब्रेकिंग करणं याच्यातच मला असं वाटतं की गणेश नाईकांचा आता दिवस जातोय. त्याच्यामुळे गणेश नाईक साहेबांना मला विनंती करायची आहे की तुमच्या वयाचं भान राखून तुमचा सन्मान ठेवून आजही शिवसैनिक एकनाथ शिंदे साहेबांच्या सांगण्यावरनं अतिशय शांततेनं सगळ्या गोष्टी घेत आहेत. परंतु अशा पद्धतीनं बोलणं याच्या पुढे शिवसैनिक खपून घेणार नाहीत. ही भूमिका शिवसेना म्हणून आमची राहणार आहे.